अजित पवार आणि शरद पवार यांच्या मनोमिलनाच्या आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. त्यातच आता बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या काकांचं पुन्हा एकदा तोंड भरून कौतुक केलं आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डोर्लेवाडी येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी शरद पवारांवर स्तुतिसुमन उधळली. बारामतीमधील छत्रपती कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या सभेत अजित पवारांनी सुरुवातीला पृथ्वीराज जाचक यांचं कौतुक केलं. तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा. ज्याला स्वतःचा प्रपंच करता येत नाही तो 22,800 सदस्यांचा प्रपंच करू शकत नाही. इथे प्रमुख कोण आहेत? एक आहेत पृथ्वीराज जाचक. त्यांचा प्रपंच चांगला आहे, त्यांचा धंदा चांगला आहे. कालच मी त्यांच्या भागात गेलो होतो, त्यांचं काम पाहिलं. त्यांची शेती उत्तम आहे, फळबागा उत्तम आहेत, स्वच्छता चांगली आहे, व्यवसाय एकदम चोख आहे, व्यवहार चोख आहे. कोणी माई का लाल आहे का ज्यांना सांगावं बापूंनी आमचे पैसे बुडवलेत, कोणी असेल तर देईन आणि निघून जाईन. यावेळी अजित पवार स्वतःबद्दल मोजक्या शब्दात बरंच काही बोलून गेले. आज माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय? चांगलं चाललंय. माझ्या आजोबांच्या पुण्याईनं, माझ्या बापाच्या पुण्याईनं, माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं उत्तम चाललंय, असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.